मंडळी नमस्कार. दोन्ही ठाकरे बंधूंचे सूर जुळायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीची चिन्ह सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी काल माध्यमांसमोर जी विधानं केली किंवा माध्यमांना जे काही सांगितलं त्यावरून सध्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही राजकीय पक्ष एकत्र येण्याची चिन्ह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसायला लागलेली आहेत. नवीन राजकीय समीकरणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जुळतील की काय अशी चिन्ह आत्ता सध्याच्या घडीला दिसायला लागलेली आहेत. चिन्ह कशावरून दिसतात तर उद्धव ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्राला जे अभिप्रेत आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल, आम्ही एकत्र बोलू, आम्ही एकत्र येऊ असा ठाम विश्वास त्यांना आहे. मात्र राज ठाकरे अद्याप या संदर्भामध्ये काहीही सरळ सिग्नल देत नव्हते किंवा सरळ वाक्य बोलत नव्हते. ते केवळ सूचक बोलत होते. काल मात्र माध्यमांसमोर बोलताना ते काय म्हणाले आहेत ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. एकतर ते असं बोललेले आहेत की आमच्यामध्ये जे काय संभाषण होईल याच्याकरता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी फार एकमेकांशी बोलण्याची आवश्यकता नाही, जे बोलायचं ते आम्ही बोलू. मात्र त्याचबरोबर ते असं देखील म्हणालेले आहे की मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, ह्या दोन्हीच पक्षांच्या नेत्यांची ताकद किंवा या कार्यकर्त्यांची ताकद सगळ्यात जास्त आहे. इतर पक्षांची ताकद मुंबईमध्ये नाहीच. याचाच अर्थ ते मुंबईपुरते एकत्रित येणार आहेत का किंवा संपूर्ण राज्यामध्ये एकत्रित येणार आहेत का याबद्दल त्यांनी काही स्पष्टता दिलेली नसली तरीसुद्धा मुंबईमध्ये मात्र ते एकत्रित येण्यासंदर्भातली चिन्ह सध्या तरी दिसायला लागलेली आहेत. दोन्ही पक्षांचे एकत्रित मेळावे म्हणजे कार्यकर्ता मेळावे लवकरच होण्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे. राज ठाकरे यांनी सरकारवरती हळूहळू टीका करायला सुरुवात केलेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्यामुळे आम्ही एकत्र आलो असं ते बोललेले असले, ह्याच्यापूर्वी ते बोलून झालेले आहेत. मात्र आता मात्र ते सरकारवरती थेट टीका करायला लागलेले आहेत. कबुतरांच्या संदर्भामध्ये, हत्तीणीच्या संदर्भामध्ये ते थेट बोलायला लागलेले आहेत. एवढंच नव्हे तर मांस भक्षण करण्याच्या संदर्भामध्ये जी बंदी घालण्यात आलेली होती या संदर्भात देखील त्यांनी टीका केलेली आहे. म्हणजे हळूहळू राज ठाकरे यांचा सूर जो आहे तो सरकारविरोधी व्हायला लागलेला आहे आणि दोन्ही ठाकरे एकत्रित मिळून सरकारच्या विरोधामध्ये आता ठाम भूमिका घेतात का आणि राजकीयदृष्ट्या ते एकत्रित येतात का या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या हळूहळू विरामाच्या दृष्टीने व्हायला लागलेल्या आहेत आणि म्हणून ते दोन्ही एकत्रित येतील अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत.